नागपुरातील 11 किलोमीटर नाग नदीची अद्यापही स्वच्छता झालेली नाही. नदी स्वच्छतेसाठी मुदत संपायला फक्त 16 दिवस उरलेत. मात्र आता स्वच्छता न केल्यास नागपुराला यंदा देखील पुराचा धोका आहे. नागपुरातील मुलींचा जन्मदर घसरल्याची माहिती समोर येते. मुलं आणि मुलींची संख्या बघितल्यास मुलींच्या तुलनेत मुलांच्या जन्माचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासन, महानगरपालिका आणि नागरिकांनी जागृती करणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या गोदावरी, प्राणहिता, अंतर्वाहिनी, सरस्वती या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी सिंहस्थ कुंभ म्हणजेच पुष्कर पर्वाला सुरुवात झाली. आजपासून 26 मे पर्यंत या त्रिवेणी संगमाच्या पवित्र स्नानासाठी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या हद्दीतील लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि ज्योतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल. त्याचा शासन आदेश येत्या 8 दिवसात निघणार आहे. त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामं गतीनं नियोजनबद्ध करा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना जवळच्या वाळू डेपोतनं वाळू देण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून घरपोच रॉयल्टी पावती द्यावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. अलिबाग तालुक्यातील भोंदूबाबाची भोंदूगिरी उघडकीस आली आहे. मुलीला प्रेमापासून लांब ठेवण्यासाठी भोंदूबाबानं मंतरलेली विषारी जडीबुटी देत विहिरीत टाकायला सांगितली. यावेळी त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडला आणि सगळ्यांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिलं. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून सांगलीच्या मालू हायस्कूलमध्ये घरगुती कामगार महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडलं. गणेशोत्सव 3 महिन्यांवरती येऊन ठेपलेला असताना अद्याप पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी उठलेली नाही. 9 जूनला उच्च न्यायालयात या संदर्भातली सुनावणी होणार आहे. शाडूच्या मातीचा पर्याय खर्चिक असल्यामुळे तसंच माती उपलब्ध होत नसल्यामुळे शाडू मूर्तिकारांवर नवीन विघ्न आलंय. बीड जिल्ह्यातील बालविवाह काही केल्या थांबत नसल्याचं उघड झालंय. बालविवाहानंतर अवघ्या 15व्या वर्षीही मुली गर्भवती राहत आहेत. मागील वर्षात 18 वर्षांखालील 12 मुली गर्भवती होत्या. याची नोंद आरोग्य विभागात RCH पोर्टलवरती झाल्यामुळे ही गंभीर समस्या उघडकीस आली आहे. नैसर्गिक वाळूच्या अतिउत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा यासाठी बांधकाम क्षेत्रात कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झालाय. त्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला बैठकीत मान्यता मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रामध्ये बुद्ध पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशात 176 मचाणांवरनं वन्य प्राणी गणना करण्यात आली. यावेळी कुळसा रेंजमध्ये प्रथमच उडणारी खार आढळून आली. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दापोली शहरातील शिवसृष्टी ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं एक तालुका एक जयंती साजरी करण्यात आली असून शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. येऊरच्या जंगलात बुद्ध पौर्णिमेच्या प्रखर चांदण्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. या जंगलातील 12 ठिकाणच्या पाणवठ्याच्या बाजूला मचाण बांधून वन अधिकाऱ्यांनी गणना केली. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे हे बिबटे पाणवठ्यावरती आले नसल्याचं वन विभागानं सांगितलं. हवामान विभागानं आज मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवलाय. त्या अनुषंगानं सतर्कतेचा इशाराही दिलाय. या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात अचानक वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. रस्त्यावर आणि शेतामध्ये किराणा सामान विकणाऱ्या दुकानदारांची धावपळ उडाली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन व्यवहारावरती देखील परिणाम झाला. मासेमारी हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त मासेमारी करण्याचा मच्छीमारांचा मानस होता. मात्र अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे त्यामुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका परत फिरल्या असून शेकडो नौका किनाऱ्यावरती विसावल्यात. यंदा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवरती आली आहे. मोरबे इथल्या मुख्य जलवाहिनीवरील आगरोळी पुलाजवळ रेल्वे रुळालगत आणि चिखले गावाजवळील पुलाखाली जलवाहिनी वारंवार गळतीये. या ठिकाणाची जलवाहिनी दुरुस्तीचं काम नवी मुंबई पालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्याकरता आज 24 तासांसाठी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा बंद असेल. मुंबईतील चेंबूर भागात एका इमारतीवरील ताडपत्रीला आग लागली. पाऊस सुरू होण्यापूर्वी ही ताडपत्री घालण्यात आली. मात्र आग लागल्यामुळे भीतीचं वातावरण होतं. सुदैवानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वेकोली वसाहतीमध्ये सहाय्यक प्रबंधकाच्या घरामध्ये दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी धारदार शस्त्र दाखवत संपूर्ण कुटुंबाला धमकावून तब्बल 8.5 तोळं सोनं आणि इतर साहित्य लंपास केलं. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
जळगावच्या अमळनेरमधील लॉजमध्ये गुजरातच्या एका तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली. प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत तरुणानं आपलं जीवन संपवलं. या तरुणाविरोधात अहमदाबादमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. शिवसेना नेते कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळी याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातनं विशेष मोका न्यायालयानं काल निर्दोष सुटका केली. तथापि जामसंडेकर हत्येप्रकरणी गवळीनं नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असल्यामुळे या खंडणी प्रकरणात निर्दोष सुटका झाली असली तरी गवळी याला मात्र कारागृहातच राहावं लागणार आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ इथे प्रतिबंध असलेल्या पान मसाला आणि गुटख्यावरती कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुगंधी तंबाखू आणि गुटख्यासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. पूर्वी मोबाईल चोरीनंतर त्यातील सिम कार्डची विल्हेवाट लावून तो राज्याबाहेर विक्रीसाठी पाठवला जायचं. मात्र चोरांचा हा पॅटर्न बदलला असल्याचं समोर आलंय. मोबाईल चोरीबरोबरच त्यातील सिम कार्डच्या मदतीनं बँक खाती सुद्धा रिकामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकड्यांभोवती असलेल्या घनदाट जंगलातील व्यापक कारवाईत 21 दिवसात 31 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. त्यातील 28 जणांची ओळख पटली आहे. कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मध्य रेल्वेनं कांजूरमार्ग आणि मुलुंड स्थानकादरम्यान आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला. या ब्लॉक कालावधीत कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई सुमारे 350 टन क्षमतेच्या रोडक्रेनच्या साहाय्यानं उतरवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलंय. त्यामुळे ब्लॉक कालावधीमध्ये उपनगरीय गाड्या बंद असणार आहेत. विविध समाज माध्यमं आणि डिजिटल माध्यमांवरती राज्य सरकारबाबत येणाऱ्या नकारात्मक आणि समाजामध्ये भय पसरवणाऱ्या आणि वस्तुस्थितीवरती आधारित नसलेल्या बातम्यांचे फॅक्ट चेक सरकारकडनं केले जाणार आहेत. फॅक्ट चेक करून लगेचच उत्तर देणारी यंत्रणा आता उभारली जाणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्तानं 21 मे रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेस तिरंगा यात्रा काढणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम केला जाईल. नैसर्गिक वायूच्या अतिउत्खननामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा यासाठी बांधकाम क्षेत्रामध्ये कृत्रिम वाळूचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला बैठकीत मान्यता देण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले. मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि झाडांच्या छाटणीच्या कामामुळे वीज पुरवठा खंडित होत असल्याचं महावितरणकडून सांगण्यात आलंय. महावितरणच्या कारभारावरती नागरिकांनी संताप व्यक्त केला. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 6 मे पासून प्रभादेवी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात मोबाईल बंदी लागू केली. युद्धविरामानंतर दोन्ही देशांमधली परिस्थिती काहीशी निवळली असली तरी मोबाईल बंदी कायम आहे. तरी देखील मंदिराच्या आवारात मोबाईल वापरला जात असल्याचं बघायला मिळतंय. कल्याण आरटीओ हद्दीत आतापर्यंत 64,292 वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 1,17,684 अर्ज आले होते. 30 जूनपर्यंत मुदत असल्यामुळे वाहन चालकांना अद्याप संधी असल्याचं आरटीओनं सांगितलं. मुंबईचे फुटपाथ हे सामान्य पादचाऱ्यांसोबतच दिव्यांगस्नेही असणार आहेत. या पदपथांवरती दृष्टीहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारे टॅक्साईल पाथ उभारण्यात येणार आहेत. याबाबतचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी क्षमता वाढ, सल्लागार सेवा आणि व्यावहारिक संशोधन करण्यासाठी तसंच महापालिकांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी पवई इथं असलेल्या पालिका क्षमता बांधणी आणि संशोधन केंद्रात कंत्राटी तत्वावरती विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत 20 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. बेस्टच्या भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येत घट झाली असली तरी उत्पन्नात मात्र वाढ झाली आहे. 3 दिवसात बेस्टचे दररोज 4,000 प्रवासी कमी झालेत. काल बेस्टमधनं 21,54,000 प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून बेस्टला 2,83,20,000चं उत्पन्न मिळालं. दूरसंचार क्षेत्रामध्ये भारतात 300 कोटींच्या मंजूर निधीसह 111हून अधिक संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य दिले गेले. त्यामुळे देश आता 6G पेटंट दाखल करणाऱ्या जगातील टॉप 6 देशांमध्ये समाविष्ट झाला असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी दिली. दैनंदिन आवश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये घाऊक महागाई 13 महिन्यांच्या नीचांकी पातळीवरती म्हणजे 0.85% आली आहे. कोस्टल रोडवरच्या वरळीतील लोटस जेट्टी ते मरीन ड्राईव्ह पर्यंतची आंतरबदल मार्गिका क्रमांक 7 लवकरच पालिका प्रशासनाकडून
सुरू करण्यात येणार आहे। या संबंधित प्रस्ताव कोस्टल रोड प्राधिकरणाकडून वाहतूक पोलिसांना सादर करण्यात आला असून त्यांच्या नोटिफिकेशन नंतर ही मार्गिका सुरू होईल। नागपूर, चाकण, भिवंडीसह 10 ठिकाणी लॉजिस्टिक पार्क बांधण्यात येणार आहेत। ब्लॅकस्टोन समूहाकडून लॉजिस्टिक पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यामध्ये बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला। इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होरायझन इंडस्ट्रियल पार्कचे अध्यक्ष आर.के. नारायणन यांनी करारावरती स्वाक्षरी केली। पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये स्वमालकीच्या 1000 बसेस लवकरच दाखल होणार आहेत। पुणे महापालिका 300 आणि पिंपरी चिंचवड महापालिका 200 आणि पीएमआरडीएकडून 500 बसेस देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। सीएनजीवरील एका बसची किंमत 48 लाख रुपये आहे। दररोज 50% प्रवासी ऑनलाईन तिकीट घेऊन नागपूर मेट्रोनं प्रवास करतायत। दररोज आणि नियमितपणे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढतेय। या वाढत्या रायडरशिपमध्ये कॅशलेस व्यवहाराला नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय, तर 50% तिकीट विक्री ऑनलाईन माध्यमांनीच होतीये। ठाण्यातील पहिली मेट्रो मार्गिका असलेल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याची तांत्रिक चाचणी बुधवारी पार पडली। या मार्गावरील यंत्रणेची 75% कामं पूर्ण झाली असून उर्वरित राहिलेली कामं सध्या वेगानं सुरू आहेत। पुणे शहरामध्ये पाण्याच्या वाढलेल्या मागणीमुळे शहरामध्ये टँकरच्या पाण्याची मागणी वाढली आहे। सोसायट्यांकडून मोठ्या प्रमाणात टँकर मागवले जात आहेत। या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी टँकर चालक मालकांना पाणी पुरवठा करताना जादा शुल्क न आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत। ठाणे परिवहन विभागाने यंदा पावसाळ्यापूर्वी सर्व बसगाड्यांची दुरुस्ती करायला सुरुवात केली। त्यासोबत जुन्या झालेल्या 51 बसगाड्या भंगारात काढण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सर्वात मोठ्या विरार बोळींज गृहप्रकल्पातील शेकडो घरं विक्री वाचून रिक्त पडू नयेत, त्यामुळे आता मंडळाकडून या गृहप्रकल्पात जलतरण तलाव आणि क्लब हाऊस बांधून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या प्रकल्पात जलतरण तलावाचा क्लब हाऊस बांधण्यासाठी कोकण मंडळानं निविदा प्रक्रिया राबवली असून येत्या 10 दिवसात निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन सिंधूरनंतर दहशतवादी संघटनांकडून हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुणे शहरामध्ये ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाइट एअरक्राफ्टवरती पोलिसांनी बंदी घातली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 12 जूनपर्यंत ही बंदी असणार आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडमधील 110 हेक्टर जमिनीवरील 185 लाख टन कचऱ्यावरती बायो रिमेडिएशनची प्रक्रिया करून तो हटवण्यासाठी कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय पालिकेनं घेतलाय। 3 वर्षात कचरा हटवण्यात येणार असून यासाठी 2386 कोटींच्या कंत्राटाची प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे। जे रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनवण्याच्या कामाला गती द्यावी, त्यामुळे यासाठी अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे। ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले। 10वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या आता 11वीच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे। चांगल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थी धडपडतायत, तर 11वीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी आज संपणार असून 19 मे पासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे। मुंबईतील आयटीआय प्रवेशासाठी आजपासून ऑनलाईन प्रक्रिया संचालनालयाकडून सुरू करण्यात येते। राज्यामध्ये शासकीय 419 आयटीआय असून त्यात 93,000 प्रवेश क्षमता आहे। ही प्रवेश प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली आहे।